Hello students, today we will start with Organic Chemistry's first chapter, some basic principles and techniques. आज आपण इथे काही MCQs ऑर्गॅनिक केमिस्ट्री बेसिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे MCQs स्टार्ट करणार आहोत. इथे क्वेश्चन काय दिलेला आहे पहा, HC ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH2 C CH double bond CH2 and here CH alpha bond alpha mention, CH beta and CH gamma mention. क्वेश्चन काय आहे चेक करा. अरेंज द बॉन्ड एनर्जी ऑफ CH bonds represented by alpha beta and gamma. We have to arrange in decreasing order. All options are given in decreasing order, alpha beta gamma. Okay, now the concept is, see the concept. Bond energy depends upon hybridization. Bond energy depends upon hybridization. We are having three types of carbon atoms: sp3 hybridize, sp2 hybridize and sp hybridize. In sp3 hybridized carbon atom, percentage S character is 25%. sp2 hybridized carbon atom, the percentage S character is 33.33%, and in carbon atom having sp hybridization, the percentage S character is 50%. More percentage S character, stronger is the bond. Therefore, now this carbon atom is sp hybridized because it has triple bond. This carbon atom is sp3 hybridized and this carbon atom has double bond on it, sp2 hybridized. Means whose bond energy will be greater? The carbon atom having sp hybridization. Means we will have bond energy in the order CsP3, CsP2, CsP. Means the carbon atom having sp hybridization has higher bond energy. Now sp hybridizes alpha, sp2 hybridizes gamma and sp3 hybridizes beta. Means the bond order will decrease in the order alpha, then below gamma, then it's below beta. Means alpha gamma beta, answer is B. Next question काय आहे पहा, consider the molecules CH3 CH2 CH double bond CH2. The length of carbon bond decreases in the order. Means decreasing length of carbon bond. We know that carbon triple bond carbon double bond carbon and carbon single bond carbon. Whose length is greater? Carbon single bond carbon, and the smallest length is of carbon triple bond carbon. आता इथे C1 C2 मध्ये डबल बॉन्ड दाखवलेला आहे, C2 C3 मध्ये सिंगल बॉन्ड आहे and C3 C4 मध्ये काय आहे? सिंगल बॉन्ड. मग हे इझी आहे की C1 C2 ची कार्बन बॉन्ड लेंथ काय असणार? स्मॉलेस्ट. मग C1 C2 ऑप्शन कुठे आहे? स्मॉलेस्ट मध्ये. तर आन्सर आहे ए. अजून याचा एक्सप्लेनेशन असं देता येईल, हा जो पार्ट आहे आन्सर एचा, C4 C3 आणि C3 C2, तुम्ही म्हणाल की CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. सर इथे हा जो सेकंड कार्बन आणि थर्ड कार्बन आहे तिथे सिंगल बॉन्ड आहे आणि थर्ड कार्बन आणि फोर्थ कार्बन आहे तिथे सुद्धा काय आहे? सिंगल बॉन्ड. हे दोन्ही बॉन्ड काय आहेत? सिंगल बॉन्ड. पण आता हा जो सेकंडचा हायड्रोजन आहे आणि इथे थर्डवर जे दोन हायड्रोजन आहेत, मग इथे हायपर कॉन्जुगेशन होऊ शकतं. म्हणजेच फर्स्ट कार्बन जो आहे तिथे आणि सेकंड अँड थर्ड कार्बनमध्ये हायपर कॉन्जुगेशन. ते कसं होऊ शकतं ते पाहूया. इथे मी पुन्हा स्ट्रक्चर काढतो, CH3 CH, मी इथे H लिहितो, इथे मी लिहितो CH डबल बॉन्ड CH2. मग ही इलेक्ट्रॉन पेअर जी आहे, ही इलेक्ट्रॉन पेअर इथे शिफ्ट होऊ शकते आणि हा जो बॉन्ड आहे तो इथे शिफ्ट होईल. मीन्स इथे C1 C2 C3 हे तीन कार्बन कशामध्ये इन्वॉल्व आहेत?
हायपर कॉन्ज्युगेशनमध्ये. मग स्ट्रक्चर हायपर कॉन्ज्युगेशन स्ट्रक्चर कसं आहे दिसेल आपल्याला, CH3 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2, इथे इलेक्ट्रॉन पेअर येईल निगेटिव्ह चार्ज, आणि हा जो हायड्रोजन आहे त्याच्यावर कोणता चार्ज येईल, पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजेच फर्स्ट आणि सेकंडमध्ये फिक्स डबल बॉन्ड आहे इथे पहा, पण सेकंड, थर्ड आणि थर्ड फोर्थमध्ये काय आहे, सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहेत. मग आता सेकंड, थर्ड आणि थर्ड फोर्थचं कंपॅरिझन करायचं झालं तर हायपर कॉन्ज्युगेशन हा एक कन्सेप्ट जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच जो C2C3 सिंगल बॉन्ड दिसतो तो डबल बॉन्ड कॅरेक्टर दाखवतो आहे. इथे पहा C2C3चं डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं आहे, कशामुळे येतं आहे, हायपर कॉन्ज्युगेशनमुळे. इट इज ड्यू टू हायपर कॉन्ज्युगेशन. मीन्स आन्सर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द गिवन मोड ऑफ हायब्रिडायझेशन. मग सिक्वेन्स दिलेली आहे sp2 sp2 sp sp फ्रॉम लेफ्ट टू राईट. ही सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे, लेफ्ट टू राईट. मग ए ऑप्शन काय दिलेलं आहे, CH2. मग CH2 डबल बॉन्ड आहे, मीन्स हायब्रिडायझेशन काय असेल कार्बनचं, sp2. नेक्स्ट कार्बन sp2, नेक्स्ट कार्बनवर ट्रिपल बॉन्ड आहे, मीन्स हा असेल sp. आणि नेक्स्ट कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, मीन्स sp. मीन्स आन्सर एच करेक्ट आहे. अदर ऑप्शन्स चेक करूया. इथे कार्बनवर काय आहे, ट्रिपल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड मीन्स sp. हा जो कार्बन आहे त्याच्यावर काय येईल, sp मीन्स बी ऑप्शनमध्ये ऑल कार्बन ॲटम्स आर sp हायब्रिडाइज्ड. नेक्स्ट कार्बन, फर्स्ट कार्बन जो आहे तो काय असेल, sp2 हायब्रिडाइज. नेक्स्ट कार्बनवर 2 डबल बॉन्ड्स आर प्रेझेंट, देअरफॉर sp हायब्रिडायझेशन. रिमेंबर, 1 ट्रिपल बॉन्ड or 2 double bonds on the same carbon atom is sp hybridized. This is also sp hybridized. आणि हा जो शेवटचा कार्बन आहे त्याच्यावर काय असेल, sp2 हायब्रिडायझेशन. नेक्स्ट डी ऑप्शन काय आहे, CH2 मीन्स sp2 हायब्रिडायझेशन. नेक्स्ट दिस कार्बन ॲटम, हा जो कार्बन ॲटम आहे या कार्बनवर डबल बॉन्ड आहे, मीन्स sp2 हायब्रिडायझेशन. हा कार्बन ॲटम जो आहे त्याच्यावर sp2 हायब्रिडायझेशन. अँड दिस कार्बन, शेवटचा जो कार्बन आहे त्याच्यावर काय येईल, sp2 हायब्रिडायझेशन. ओके, मीन्स आपला आन्सर, आपल्याला सिक्वेन्स काय विचारलेली आहे, sp2 sp2 sp sp, sp2 sp2 sp sp. ऑप्शन ए इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला पहा, सिलेक्ट द करेक्ट ऑर्डर ऑफ बेसिक नेचर अँड ऑप्शन्स आर गिवन. ए ऑप्शनचे जे काही स्पीसीज आहेत तेच बी, सी आणि डी ऑप्शनमध्ये प्रेझेंट आहेत, म्हणजे फक्त त्यांची रिअरेंजमेंट केलेली आहे. आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे बेसिक नेचरचा. मग आपण काय करूया, CH3 CH2 मायनस CH2 डबल बॉन्ड CH2 मायनस CH ट्रिपल बॉन्ड C मायनस अँड OH मायनस. वी विल फाइंड कॉन्जुगेट ॲसिड्स. कॉन्जुगेट ॲसिड मीन्स इथे जर H प्लस ॲड केला तर मला काय मिळेल, CH3 CH3. इथे H प्लस ॲड केला तर मला काय मिळेल, CH2 डबल बॉन्ड CH2. इथे जर H प्लस ॲड केला तर मला काय मिळेल, CH ट्रिपल बॉन्ड CH. आणि इथे जर H प्लस ॲड केला तर मला काय मिळेल, H2O. ओके, मग आता इथे ॲसिडिक ऑर्डर काय आहे ते पाहूया. ॲसिडिक ऑर्डर काय आहे असेल, जे वॉटर आहे, वॉटर इज स्ट्रॉंगर ॲसिड दॅन ॲसिटिलीन मीन्स अल्काइन्स, अँड अल्काइन्स आर स्ट्रॉंगर ॲसिड दॅन अल्किन्स, अँड अल्किन्स आर स्ट्रॉंगर ॲसिड दॅन अल्केन्स. मग ही जर ॲसिडिक ऑर्डर असेल तर त्याच्या रिव्हर्समध्ये काय असेल, बेसिक ऑर्डर. मग रिव्हर्स ऑर्डर मीन्स जो इथेन आहे त्याच्यापासून जो कार्बॅनायन तयार होतो आहे तो काय असेल, मोस्ट बेसिक. मीन्स द ऑर्डर इज इन दिस वे. म्हणजे करेक्ट आन्सर काय असेल, हे करेक्ट आन्सर असेल. ऑप्शन ए इज करेक्ट. सी द नेक्स्ट क्वेश्चन. When the hybridization state of carbon atom changes from sp3, sp2 and sp, the angle between the hybridized orbitals. Okay, we will start with sp3, then we will write sp2, then sp. The angle between hybridized orbital sp3 109 degree 28 minutes, sp2 120 degree and sp 180 degree. Means angle goes on increasing. Means option कोणता करेक्ट असेल, increase progressively, B. Next question. A straight chain hydrocarbon has the molecular formula C8H10. The hybridization of carbon atoms from one end to the chain to the other. म्हणजे एका एंडकडून दुसऱ्या एंडपर्यंतचा जो कार्बन आहे
त्याचं हायब्रिडायझेशन काय दिलेलं आहे, sp3 sp2 sp2 sp3 sp2 sp2 sp and sp. The structural formula of the hydrocarbon would be from one end to the other ना, means left to right आपण जायचं. आणि आपल्याला सिक्वेन्स काय हवे, sp3 sp2 sp2 sp3 sp2 sp2 sp and sp. ओके, मग ए ऑप्शनमध्ये फर्स्ट काय आहे, हा CH3 sp3, सेकंड कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे मीन्स sp, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही कारण सिक्वेन्स काय असली पाहिजे sp3 sp2. नेक्स्टमध्ये फर्स्ट कार्बन काय आहे sp3, सेकंड कार्बन काय आहे sp3, म्हणजेच हा ऑप्शन पण येत नाही. नेक्स्ट थर्ड ऑप्शनमध्ये फर्स्ट काय आहे sp3 हायब्रिडाइज कार्बन, सेकंड काय आहे sp2 हायब्रिडाइज, मीन्स ही पॉसिबिलिटी आहे. पुढे हा काय आहे sp2, नेक्स्ट काय आहे हा sp3 आहे, नेक्स्ट कार्बन काय आहे sp. आता इथे हा sp येतो आहे ना फिफ्थ वन, पण इथे फिफ्थ काय आहे sp2 विचारलेलं आहे, म्हणजे हा पण ऑप्शन येत नाही. म्हणजेच फायनल ऑप्शन डी करेक्ट असेल. बघूया, चेक करूया. हा फर्स्ट कार्बन CH3 आहे मीन्स sp3, CH मीन्स काय येईल sp2, CH sp2, थर्ड कार्बन sp3 आणि फोर्थ कार्बन काय आहे sp2 मीन्स आता इथे फिफ्थ कार्बन sp2 मीन्स हाच करेक्ट ऑप्शन आहे. पुढे जाऊया, इथे हा नेक्स्ट CH आहे मीन्स sp2, कार्बन आहे फक्त मीन्स sp मीन्स करेक्ट सिक्वेन्स इज डी. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, द ClCCl अँगल इन 1122 टेट्राक्लोरो इथिन दिलेला आहे अँड टेट्राक्लोरोमिथेन रिस्पेक्टिव्हली विल बी अबाउट. मग 1122 टेट्राक्लोरो इथिनचा फॉर्म्युला C डबल बॉन्ड C टेट्राक्लोरो ना, मीन्स क्लोरीन 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 क्लोरीन. ओके, नाव अँगल्स, बॉन्ड अँगल इथे काय येईल, हे अँगल्स ऑल आर नियर अबाउट काय असणार 120 डिग्री अँड टेट्राक्लोरोमिथेनमध्ये कसं असेल, टेट्राक्लोरोमिथेन मीन्स कार्बन क्लोरीन, दिस क्लोरीन बॅक साइड, दिस क्लोरीन फ्रंट, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. ओके, नाव दिस कार्बन ॲटम, हा जो कार्बन ॲटम आहे ClCCl अँगल काय असेल 109 डिग्री 28 मिनिट्स किंवा 0.5 डिग्री 109.5 डिग्री. ओके, मीन्स फर्स्ट आहे हे जे कार्बन आहेत हे दोन्ही कार्बन काय आहेत, दिस बोथ कार्बन ॲटम्स आर sp2 हायब्रिडाइज अँड दिस कार्बन इज sp3 हायब्रिडाइज. मीन्स अँगल काय असले पाहिजेत 120 डिग्री अँड 109 डिग्री 28 मिनिट्स. मीन्स ऑप्शन काय असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन, इन कंपाउंड CH ट्रिपल बॉन्ड C CH3 डबल बॉन्ड C डबल बॉन्ड CH CH3 द हायब्रिडायझेशन ऑन C3C4 इज. C3C4चं हायब्रिडायझेशन फाइंड आउट करायचं आहे. हा जो कार्बन आहे या कार्बनवर डबल बॉन्ड आहे म्हणजे हा काय असेल sp2 हायब्रिडाइज. हा कार्बन जो आहे त्याच्यावर दोन्ही बाजूला डबल बॉन्ड आहे. ऑलवेज रिमेंबर, वन कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन किंवा एकाच कार्बनवर दोन डबल बॉन्ड असेल तर हायब्रिडायझेशन काय असणार sp, म्हणजे आन्सर काय येईल sp2 sp sp ऑप्शन कुठे आहे, ए ऑप्शन करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज हेट्रोसायक्लिक ॲरोमॅटिक स्पीसीज. हेट्रोसायक्लिक मीन्स रिंग शुड कंटेन वन हेट्रो ॲटम अदर दॅन कार्बन. ॲरोमॅटिक मीन्स हकल्स रूल ऑबे केला पाहिजे. 4n+2 पाय इलेक्ट्रॉन मीन्स इथे हा हेट्रोसायक्लिक आहे. दिस इज हेट्रोसायक्लिक हेट्रोसायक्लिक हेट्रोसायक्लिक. हा हेट्रोसायक्लिक नाही मीन्स हा बी ऑप्शन निघून गेला. आता ए सी आणि डी हे तीन ऑप्शन आपण चेक करूया. मीन्स इथे पाय इलेक्ट्रॉन किती आहेत, हाऊ मेनी पाय इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन हॅज 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन इट. मग इथे 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मी दाखवलेले आहेत. त्यापैकी एक इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ती अवेलेबल असू शकते रेझोनन्ससाठी. बट इट इज नॉट ॲरोमॅटिक स्पीसीज. हा ॲरोमॅटिक नाही आहे. इट इज नॉन ॲरोमॅटिक. हा ऑलरेडी नॉन ॲरोमॅटिकच आहे. दिस इज नॉन ॲरोमॅटिक. सी ऑप्शन जो आहे त्या सी ऑप्शनमध्ये इथे ऑक्सिजन जो आहे तिथे इलेक्ट्रॉन पेअर, ऑक्सिजन ऑलवेज हॅज 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स वेन 2 बॉन्ड्स आर प्रेझेंट ऑन इट. मग ही इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ती इथे शिफ्ट होईल. मग हा जो पाय बॉन्ड आहे हा पाय बॉन्ड कुठे कार्बनवर शिफ्ट होतो.
means total this C structure contains 2 double bonds and electron pair on oxygen which is available for resonance. रेझोनन्ससाठी अवेलेबल असलेली इलेक्ट्रॉन पेअर 1 इलेक्ट्रॉन पेअर मीन्स 2 आणि पाय बॉन्ड किती आहे 2 पाय बॉन्ड्स मीन्स किती इलेक्ट्रॉन 4 इलेक्ट्रॉन्स अँड 1 लोन पेअर मीन्स किती इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन मीन्स टोटल 6 इलेक्ट्रॉन. इट obeys Huckel's rule 4n plus 2 pi electron. What is Huckel's rule? Huckel's rule 4 points: cyclic, planar, conjugated system containing 4n plus 2 pi electron. हे 4 points always remember aromatic species find out करण्यासाठी. It should be cyclic, it should be planar, it should be conjugated, conjugation दाखवलं पाहिजे, and it should contain 4n plus 2 pi electron. Next question. A compound with molecular formula C4H4O has all the 4 carbon atoms and oxygen atom in the ring. काय दिलेलं आहे 4 कार्बन ॲटम्स अँड ऑक्सिजन ॲटम इन द रिंग. एक ऑक्सिजन ॲटम म्हणजे दिलेला आहे म्हणजे तो हेट्रोसायक्लिक आहे. इट ऑल्सो हॅज 2 डबल बॉन्ड्स. हाऊ मेनी बॉन्ड्स 2 डबल बॉन्ड्स आर प्रेझेंट. द कंपाऊंड इज म्हणजे त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर जे आहे ते काढूया. त्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर असं असेल. इथे डबल बॉन्ड, इथे डबल बॉन्ड. आता इथे प्रत्येक कार्बनवर काय असेल हायड्रोजन प्रेझेंट असेल. 1 हायड्रोजन प्रेझेंट. दिस इज फॉर्म्युला फॉर C4H8O. आता इथे ऑक्सिजन प्रेझेंट आहे. ऑक्सिजन प्रेझेंट आहे मीन्स हा काय होतो आहे हेट्रोसायक्लिक. इट इज हेट्रोसायक्लिक. आणि ॲरोमॅटिक आहे की चेक करूया. मीन्स आन्सर काय असेल इथे 2 डबल बॉन्ड्स आणि 1 इलेक्ट्रॉन पेअर ऑन ऑक्सिजन काय कशासाठी यूज होईल कॉन्जुगेशनसाठी. मीन्स हेट्रोसायक्लिक अँड ॲरोमॅटिक. बी ऑप्शन करेक्ट. हेट्रोसायक्लिक अँड ॲरोमॅटिक.